योगीजी बडवी सर आणि विनोदजी पाटील सरांचा आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकतोय। आज अंतिम रात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि अंतिम रात्रीमध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल। टीम भूमी 11 मंडा टीमचे तोलपान आपण लवकरात लवकर या। राजमुद्रा 11 खरवई बनाम आपण पाहतोय भूमी 11 मंडा, या दोन टीमच्या दरम्यान आता एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। दोन्ही संघ आपण पाहतोय मध्यवर्ती आता दाखल झालेत। पहिल्या फेरीतील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार। दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर वेळेवरती आता उपस्थित झालेत, त्यामुळे त्यांचं आपण कौतुक करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल। एरबभाई बुबेरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, त्याचबरोबर आमचे बाबूभाई असतील, बाबूभाई बुबेरे, अमजदभाई बुबेरे असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर आमचे विद्यमान सरपंच अक्रमभाई बुबेरे असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। अमजदजी बुबेरे असतील, मिर्झाभाई बुबेरे आमचे नाद एकच बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव, यांच्या देखील स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा नाही। गोरेगाव म्हटलं की पूर्ण गोरेगाव एक होत असतं। मग फ्रेंच ट्रॉफी असेल, त्यानंतर आमदार चषक असेल, ज्यावेळेस फ्रेंच ट्रॉफीची ती स्पर्धा संपन्न होते त्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमानं सर्वच आमचे आयोजन कमिटी सज्ज होत असते। ते म्हणजे टीम फ्रेंड्स 11 चषकाच्या नंतर आपण पाहतोय उमर 11 गोरेगाव आणि पूर्ण गोरेगाव सज्ज होत असतात आमदार चषकाच्या नियोजनासाठी। आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय ही स्पर्धा देखील आता भरपूर नावा रूपाला आली आहे। 5 वेळा सलग ज्यांनी मात्र आमदारपद भूषवलं असे आमचे किसनजी शंकर कोतरे साहेब आमदार, यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। MLA ट्रॉफी आणि पुढच्या वर्षी मी म्हणेन 8 बाईक सह तुम्हाला फ्रेंच ट्रॉफी जरूर पाहायला मिळेल। याच दरम्यान आपण पाहतोय आमचे किरणजी राऊत साहेब आणि त्यांच्या साथीनं अखिलभाई शब्बीर यांचं आगमन झालंय। मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। नेहमीच किरणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून फुलने फुलाची पाकळी लाभत असते गोरेगावकरांना। आणि नुकताच मी म्हणेन किरणजी राऊत साहेबांचं आगमन झालं आणि नुसतं आगमन नाही झालं तर त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी या स्पर्धेला फ्रेंच ट्रॉफी या स्पर्धेला 2 बाईक आम्हाला लाभले। त्यामुळे किरणजी राऊत साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो। एकदा जोरदार टाळ्या। क्या बात आहे। सलामी जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। जीवन आणि त्याच्या साथीनं महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल। राजमुद्रा 11 खरवई संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघासाठी मी म्हणेन शुभेच्छांचा वर्षाव होतोय। खरं तर खरवई गावचे उद्योजक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे खरवई संघाला, ज्यांनी मात्र टी-शर्ट स्पॉन्सरशिप केलेत असे आमचे अजयजी भरत जमदरे साहेब, त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। शिवसेना युवासेना उपशहर प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडून टीम राजमुद्रा 11 खरवई संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत। त्याचबरोबर आमचे क्रिकेट या खेळाला धर्म मानणारे व्यक्तिमत्व देवदाजी भगत यांच्याकडून देखील टीम राजमुद्रा 11 खरवई संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत। आणि मंचावरती आपण पाहतोय महेशजी माणिक जाधव साहेब, त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षा होत असताना पहिला धक्का आता लागतोय। जीवनला इथून मैदान सोडावं लागेल फरदच बाद। जरूर पाहिलं, परंतु आता हा पहिला धक्का लागतोय। जगन्नाथ पाटील यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत। पहिल्या बॉलवरती दुहेरीदा वेगपडली, परंतु पुढच्याच बॉलवरती आता तंबूचा रस्ता तरी दाखवलाय बॅटर जीवनला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंकुर सिंग ला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय। जगन धर्मा पाटील हे नाव तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल। कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत।
यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना टिक करणारी क्लॉक आणि जगन पाटील यांचा ब्लॉक तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना पूर्णपणे बॅटरला बांधून ठेवलं होतं. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान एक चिकी सिंगल येते भीती 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 22च्या स्वरूपात मी म्हणेन सिंगल भीती आहे. धावफलक पुढे सरकतोय. इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शोधलाय गॅप, लावलाय मॅप. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पाठमोरे. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॉल सीमा पार. 4 निशांत मिरकुटे यांना तुम्ही पाहिलं जे मात्र बॉलच्या मागे भरपूर वेगळे धावले होते, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. षटकार जर आले तर महेशजी माणिक जाधव साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाची धनराशी आहे. मागील बॉलवरती आपण पाहिलं क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती ताकद पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बॅटिंग करतोय महेश पात्रावरती दाखल होतोय. 2 बॉल त्याने फेस केलेत, एक चौकार एक षटकार त्याने मारलाय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राऊंड द विकेट हलक्या हाताने ढकललं. हीच तर मोठ्या खेळाची ओळख आहे. 2 बॉलवरती 2 मोठे फटके त्याने घेतले, त्यामुळे आता सिंगल डबलला त्याने मात्र प्राधान्य दिलंय. चिकी सिंगल इथे भीती आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. असं वाटलं होतं ज्या प्रकारची सुरुवात झाली, दुसऱ्या बॉलवरती बॅटर जीवनला मैदान सोडावं लागलं असं वाटलं होतं. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये आता कमकुवत परिस्थिती पाहायला मिळेल टीम खरबई संघाची, परंतु असं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर बरोबरती 14 धावा. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार जर आले तर महेशजी माणिक जाधव साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाची धनराशी आहे. टीम राजमुद्रा 11 खरबई संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय. खरं तर अजयजी धमदरे असतील, देवदाजी भगत यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांचे आपण स्वागत करू. या स्पर्धेला ते देखील युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतायत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चिंटू आले षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती. चिंटू आता दाखल झालेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. आज संघनायकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच मी जगन्नाथ पाटील यांना पाहिलं, कारण कॅप्टनच्या भूमिकेत नेहमीच मग चिंटू असतील, तदनंतर अभय असतील, तदनंतर चांगले चांगले खेळाडू आपण पाहिलेत, परंतु आज पहिल्यांदा मी जगन्नाथ पाटील यांना कॅप्टनच्या भूमिकेत पाहिलंय. स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी आज जिम्मेदारी घेतली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. सिंगल इथे माहिती आहे. सिंगलच्या साथीला दुसरी धाबे करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे फंबल झाले आणि लगेच दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे चालवला आहे. धावफलक 16 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट बिकवली होती, फिंगर रोल केली होती. मागच्या बॉलवरती पाहिलं होतं, खरं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस मात्र कंट्रोल करण्यात आलं. मी म्हणेन फिरकीचं आक्रमण करण्यात आलं गोलंदाज चिंटूच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बळण घेतला, बॉलने निघून चालला. यष्टीरक्षक अशोक येडेच्या हातामध्ये डॉट बॉल. जणू काही एखादी पॉवर स्टेरिंग गाडी फिरावी असा चेंडू फिरला होता. बॅटची काढा त्यांच्या मागे खेळण्याचा प्रयत्न मी म्हणेन फसला. बॉल चालाय पॉइंटला, मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. अंकुर सिंगला तुम्ही पाहताय जो मैदानावरती दाखल झालाय. एक चांगला लेदरचा कोच देखील कित्येक खेळाडू त्याच्या माध्यमातून घडले जातात, त्यामुळे चांगला क्रिकेट नेहमीच खेळण्याचा प्रयत्न केलाय खरबई टीमसाठी अंकुर सिंगच्या माध्यमातून. या बॅच मध्ये देखील कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय हे देखील पाहावं लागेल. राईट मोर विकेटना टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे फटका तर चांगला आहे. कबरला बॉल
जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाब एक पडण्याचा प्रयत्न होतोय. या मॅच मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जगन यांनी खर्च केल्या धावा 14. त्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन चिंटू दाखल झालाय. धावफलक 18 एकरवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धाबा आतापर्यंत चिंटूने खर्च केल्यात. 4 बॉलचा खेळ देखील संपन्न झालाय. महेश चांगली बॅटिंग करतोय. चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून झालाय. थोडीशी दुखापत त्याला देखील आहे, परंतु आज गाबासाठी आणि गाबाच्या नाबासाठी खोदून काढलाय. फटका चांगला ऑन साइडला बरोबर आहे. बॉल चालला मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 12च्या बेगाने झपाट्याने पोहोचतोय. जयेश राजेला तुम्ही पाहताय बॉलला तुम फेक करतोय. दरम्यान मिळेल ते एक चिकी सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकत असताना 19 धाबा टीमची रोल तुम्हाला पार मिळेल. 5 ओव्हरची मॅच आपल्याला जरूर पार मिळते. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम राजमुद्रा 11 खरबई संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न होता. खर तर बाकपूट पंच करायचं होतं, परंतु प्रॉपर बॅटवरती नव्हता. अंडर बॉक्स स्टाईलला फटका खेचला आणि त्यानंतर आपण पाहतोय धाव इथे मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 5 धाबा खर्च केल्या. 6 चेंडू टाकत असताना चिंटूला तुम्ही पाहताय जो व्हाईस कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच त्याच्या खांद्यावरती कॅप्टनची भूमिका असते, कॅप्टनची जबाबदारी असते, परंतु आज व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत तो दाखल झाला. त्यामुळे आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं जिथे मात्र 14 धाबा आले जरूर, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. धावफलक 19 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे आता पॉवर प्लेची संचारबंदी, पॉवर प्लेची पाबंदी पूर्णपणे हटवून लावली. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अशोक डिंडा, अर्थातच अशोक येडीला तुम्ही पाहताय. संघाची परिस्थिती कशी असू दे, परंतु असा खेळाडू आहे याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला नेहमी स्मित हास्य दिसणार. असा खेळाडू, हसमुख चेहऱ्याचा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झालाय. यशांच्या मागे प्रथमेशला तुम्ही पाहताय पत्तू आज त्याची वर्णी लागली आहे. पायलेकच्या क्षेत्रामध्ये तो उभा आहे आणि आज संधी मिळाली, संधीचं सोनं करावं लागेल. आणि आता पुन्हा एकदा तत्मांच्या भूमिकेत राहावं लागेल. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय. बॉल सारा डीप मध्ये क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचतोय. बॉलला उचलून फेक करेल. दरम्यान इथे घडलंय काय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. तदनंतर बाल बचावले महेश. एक सिंगल तिथे मिळेल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुढे एकदा पुढे सरकत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु इथे घडलंय काय ना, तुला ना मला चेंडू जमिनीला असंच म्हणावं लागेल. धावफलक आता 22 धावा झाल्यात, कारण 19 वरून मागेचे 2 घेतल्या, त्यावेळेस 21 झाल्या आणि आता 22 झाल्यात. दोन्ही मेमणेन गोलंदाज आणि त्यानंतर यष्टी रक्षक पोहोचले होते, परंतु झेल निसटलाय. अशोक येडीला तुम्ही पाहताय कॅच सुटले तरी देखील तो हसतोय, कारण त्याची ओळख आहे. इथे देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसला. बॉटम पार्टच्या मधलं भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी करतोय. बोट विकेटली होती. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर हलकस वळण घेत निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. इथे फटका चांगला आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान एक चिकी सिंगल, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न चालवलाय. अखेर या 2 धाबा इथे भेटतील हरणीच्या वेगानं आणि चितेच्या चपळाईनं मी मिळेल 2 धाबा एकवटल्या गेल्या. धावफलक 24. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राईट मरतो विकेट. या वेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आता मात्र चुकी नसणार आहे, कारण जयेश राजे हे बॉल वरती पोहोचले, त्यामुळे धक्का लागेल. दुसरा बॅटिंग करत असताना टीम राजमुद्रा 11 खरबई संघाला फरदाबाद
नवीन बॅटर मैदानावरती राहुल सिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कॅप्टन आणि टीम भोकरपाडा कॅप्टन आपण यायचं. कॅप्टन टॉस साठी आपण या. आमदार चषकाचं दमदार नियोजन आपण एन्जॉय करतोय आणि पुन्हा एकदा पुढच्या महिन्यामध्ये देखील मे महिन्यामध्ये आपल्याला 4 मे पासून आमदार चषकाचं दमदार नियोजन पाहायला मिळणार. बदलापूर वेस्ट खरं तर जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मग त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार ऋतिक भोईर, दर्शन थोरवे आणि संदेश राऊत या मान्यवरांच्या माध्यमातून ती मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आणि त्या स्पर्धेचं दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे तिन्ही आयोजक यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमदार चषक आदरणीय किसनजी कतोरे साहेब यांच्या नावानं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. षटका ठोकला पहिला बॉलवरती भव्य स्वागत. अजून एक खेळला ऑन साइडला मडवी खेळला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग सिक्सर. त्यामुळे धावफलक धाव पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 42 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 333 नंबरचा खेळाडू या वेळेला देखील ऑन साइडला खेळलाय. टीममध्ये खेळाडू उपस्थित जयेश राजे. बॉल उधून फेक करताय. 2 धावा एक बनण्याचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईने धाव घेतली. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक 2 धावेने आता पुन्हा पुढे सरकतोय. 13 चेंडू 34 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. बॅटर तुम्हाला बारमॅन महेश, त्याच्या साथीनं राहुल हा खेळाडू तुम्हाला बारमॅन.
टीम गावदेवी अंबेशिव चे कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण बोकरपाडा टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होत ना, इथे लाईन चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आपल्याला पार मिळेल. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. 44. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय गोलंदाज चिंटूच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेळला, डीप स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका षटकार. जोरदार टाळ्या. षटक क्रमांक 5 गुरुदाची बारकवरती गुरुदा दाखल होतोय. संकेत आलेत गुरुदाच्या मार्कवरती. संकेतला या मॅच मध्ये चांगलं संकेत द्यावं लागेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. संकेतचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अब तक 56. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. षटकाराच्या मदतीने धावफलक 56 या आकड्यावरती तुम्हाला पाल बेल का बॅटिंग करतोय. राहुल मंत्रावरती दाखल होतो आणि तो देखील आक्रमक पवित्र आता घेत असताना इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. बॉल चालला मिड विकेटला सिंगल ते एकवडली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय. 2 धाबा एकवडण्याचा प्रयत्न होतोय. अखेर दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडावं लागेल का हे देखील पाहावं लागतंय. नक्की घडलंय काय. 2 धाबा इथे देखील एकवटल्या गेल्या, त्यामुळे धावफलक आता 58 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. तिन्ही ऑफिशियल पंचाचं कौतुक व्हायला जे मात्र गाडीच्या नजरेत निहाळतात. या मात्रावरती चांगला क्रिकेट आतापर्यंत आपण सर्वच टीमच्या माध्यमातून पाहिलाय. बोकरपाडा टीमनं देखील खूप चांगला खेळ केला होता तिसऱ्या दिवसामध्ये. त्यांचंही कौतुक व्हायला खास करून आधी पाडील. हाफ ट्रॅकर बॉल समोर मारलाय साइड स्क्रीनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. अशोक डिंडा बॉलला तुम फेक करेल, मिळेल ती सिंगल. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका मी म्हणेन खेचला होता, परंतु वाराच्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला, त्यामुळे आता एक चिकी सिंगल. 59 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, त्यामुळे आता किती टोटल सेट होईल हे देखील पाहावं लागेल. संकेतला तुम्ही पाहताय गुरुदाची बारकवरती तो दाखल झाला. या वेळेला देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटम बॅटच्या मधनं बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचे काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. राटा मारतो विकेट. हाफ ट्रॅकर बॉल विकेट करण्याचा प्रयत्न फर्स्टला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. निशांत मिरकुटे होते. बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न त्यांचा फसला, कारण निशांत मिरकुटे म्हटलं की उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव सर्वांपासून थोडेसे वंचित असतात, त्यामुळे आपण पाहतोय जेल निसटला आणि त्यानंतर तो राग त्यांनी व्यक्त केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, परंतु तिथे नुकसान झालं, फायदा झालं टीम खरवई सकाचं. एकदा वाजून त्यांना एक्स्ट्राची मारली.
त्यामुळे धावफलक जम पोहोचल्या. टीमची टोटल 62 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फक्त आणि फक्त आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 1 to go. राहुल लाईन चेक करावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे धावफलक आपल्याला पार मिळतोय. 63 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. जगन्नाना पाटील होते. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न बसला, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता 64 धाबा इथे मात्र सेट करण्यात आल्यात आणि 65 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. या धाबाचे सुधील की रोखण्यात जातील. या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक. जो आवाज तुम्हाला नेहमीच दरवर्षी रतनभाऊ स्मृती चषकामध्ये देखील ऐकायला मिळतो आहे, ते आमचे गुरुतुल्य समालोचक विनोदजी पाटील सर, मॅम फ्रॉम भोपर. चला टीम आंबेशिवचे कॅप्टन, आपण टॉस साठी लवकरात लवकर या. महेश धुळे मॅडी यांचं आगमन झालंय. त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलेला आहे. असे अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर, आमचे अत्यंत जवळचे मित्र. स्वागत आहे मॅडी आपलं, आणि स्वागत आहे सगळ्यांचंच या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्तानं मित्रांनो तुमचे आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे आमदार चषक 2025. गेट खोलायचं आहे. शर्मा जी गेट खोलिए. हमारे मान्यवर यहाँ से विदाई ले रहे. महेशजी जाधव यांचं मनापासून आभार. त्यांचे तमाम सहकारी ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला नक्कीच भेट दिली, त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर मैदानावरती सामना सुरू आहे. आजच्या रात्रीतील आपण बघितलं तर हा 6वा सामना आहे, पण 8चा जो पोल आहे त्यातील हा पहिल्या फेरीतील 4था सामना. स्क्रीनमध्ये आपण बघू शकाल आमचे सगळे मान्यवर या ठिकाणी. बाबूभाई जे नक्कीच मान्यवरांच्या सोबतीला आपण बघताय, त्यांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि आता मात्र महेशजी जाधव रजा घेत आहेत आपली. आमचे बाबूभाई नक्कीच त्यांना निरोप देत आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत. नक्कीच एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण म्हणतात. का तर कित्येक वर्ष आम्ही त्यांना ओळखतो, का तर बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली महेशजी जाधव. आणि त्यांची उपस्थिती प्रार्थनीय. अगदी पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली. सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, क्रीडा क्षेत्रातील मंडळी असतील, सगळ्यांची उपस्थिती आपण बघितलेली. कारण गोरेगावकर तर बघा स्क्रीनवरती दाखवत आहेत ऑफिशियल कॉमेंटेटर आमचे तिन्ही. आम्ही जे 3 कॉमेंटेटर काम करतोय, थँक्यू व्हेरी मच. ओम साई MTC तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर आपण बघू शकाल राहुल चव्हाण आहेत, माझा सुद्धा त्या ठिकाणी फोटो आहे. त्याचबरोबर आमचे योगेशजी मडवी यांना देखील आपण बघू शकाल. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन ओम साई MTC. आणि राहुल चव्हाण नक्कीच त्यांनाही
स्क्रीनशॉट ते पाठवतील तुम्हाला, स्क्रीनशॉटची गरज नाही मला वाटतं. तर या मैदानाकडे खरवई टीमने धावा केल्यात एकूण आपण बघितलं तर 64 केलेले, 65चं टार्गेट सेट केलंय. तर बघूया 65 धावा करायचा आहे. आणि आमचे सरफराज त्या ठिकाणी आलेले आहेत. मगाशी चर्चा आमची सुरू होती, टीमचा यंदाचा परफॉर्मन्स थोडासा ढासळलेला आहे. हरकत नाही, बॅट पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मोठमोठे संघ त्यांनाही आपण. तर मॅडी सरांसाठी या ठिकाणी बाबूभाई यांनी नक्कीच कॉम्प्लिमेंटरी दिले. बघा मॅडीच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. तर मॅडी घेऊन जा आपण या. हा बाबूभाई आपके हाथों से दीजिए प्लीज. आणि बाबूभाई यांनी प्रत्येक कॉमेंटेटरला ही कॉम्प्लिमेंटरी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. या मैदानाकडे चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. टीम खरवई आणि ओपनिंग प्लेअर दाखल झाली आहे. भूमी इलेव्हन मांडा जगन शेट यांचा संघ आपण बघताय. सलामीवीर अशोक आणि चिंटू. स्ट्रायकिंगला अशोक, नॉन स्ट्रायकला चिंटू अशी ओपनिंग पेअर भूमी इलेव्हन मांडा संघाची. आणि बघा पुढच्या हंगामात जेव्हा फ्रेंड चषक येईल आपल्या भेटीसाठी, तेव्हा 8 बाईक या स्पर्धेमध्ये असणार आहेत. आणि महेशजी जाधव जे आमचे मान्यवर होते त्यांच्याकडून 1 बाईक आपल्याला मिळणार आहे. त्याबद्दल महेशजी जाधव यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि आता वळूया मैदानाच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर देखील आपण बघताय त्या ठिकाणी महेश आहेत आणि ज्यांनी आम्हाला बाईक दिली ते आदरणीय महेशजी जाधव. स्ट्रायकिंगला अशोक तयार. टार्गेट 65 करायचे आहेत. आज आपण भरपूर धावा बघितलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण या गटातून 63 धावा बघितल्या शिवडूनने केल्या होत्या. पण काय खेळ राहिला. जयशंकर चांदई या संघाने ती धावसंख्या चेस केली. वैभवची 39 धावांची खेळी आपण बघितली. ओहो काय टायमिंग आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट गेला चेंडू सीमा पार. येतो षटकार. आपण बघतात वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात. पूर्वी 11 जणांकडे एखाद 2 बॅट असायच्या. कधी कधी मला आठवते की दुसऱ्या टीमच्या बॅट घ्याव्या लागायच्या. पण आता 11 जणांच्या 11 बॅट, काही जणांच्या एकाच्या 4-4, 5-5 बॅट असतात. आणि आता भरपूर ब्रँड्स अवेलेबल आहे. पूर्वी SLB, पॉवर अशा सिल्वरच्या बॅट चालायच्या. आता आपण बघतायत की जे स्पोर्ट्स शॉप तयार होत आहेत त्यांच्या स्वतःचे त्यांनी ते ब्रँड तयार केलेले आहेत. ओ बॅटची एज, बॅट बदलल्यानंतर मात्र काय घडलंय. इथून मात्र फलंदाज अशोक बाद होत आहे. कमबॅक केले महेशने. वन डाऊनला येतात. अशोकने सुरुवात खूप सुंदर केली होती.
पण त्यानंतर त्याला बॅटमध्ये काही प्रॉब्लेम आढळला, त्याने बॅट बदलली आणि लगेचच तो पुढच्या बॉलवरती बाद झाला. टॉप एज लागला, टायमिंग नाही झालं. पहिल्या शॉटमध्ये आपण बघितलं टायमिंग बेमिसाल होतं आणि बॅट आणि बॉलमधलं टायमिंग फार महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही बॅटिंग करता. आणि तिथे आपण बघितलं एज लागली आणि ते बाद झाले. महेश पुन्हा एकदा, हो हो चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र अपील, लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला गेलाय, पंचांनी हे अपील फेटाळलेलं आहे. लेग बायचा इशारा अंपायर करतायत आणि प्रामुख्याने पंचांना 4 गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी लागते जेव्हा LBWचं अपील होतंय. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, हाईट फॅक्टर काय आहे, चौथी गोष्ट म्हणजे बॅटची एज वगैरे आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पंचांना बघाव्या लागतात आणि तो डिसिजन त्यांना अगदी काही सेकंदामध्ये घ्यावा लागतो. त्यामुळे ते डिसिजन बऱ्याचदा कॉन्ट्रोवर्शियल होताना आपण बघत असतो. हो सरळ निघालाय चेंडू, थोडासा खाली देखील राहिलाय, मागे झाले चूक, विकेट किपरला गॅदर करता आला नाही आणि त्यामुळे या दरम्यान बायच्या रूपाने 1 धाव इथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8. गोलंदाजी पहिला चेंडू सोडला तर नंतरचे 3 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. थोडीशी फिल्डिंग मध्ये, विकेट किपिंग मध्ये चूक झाली, अन्यथा हा चेंडू डॉट असता. 8 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला जगन शेठ आपण बघतायत, जगन नाना या नावाने परिचित आहेत. ओहो यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून उडवला, इनफिल्डच्या वरून चेंडू गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते पण इनफिल्डचे क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू कव्हर करतायत आणि या दरम्यान आपण बघताय धावा मिळतील 2. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली. 10 धावा 65 करायच्या आहेत, अजूनही 55 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 25 आणि 55 धावा विजयासाठी हव्यात. आज आपण 64 चेस होताना बघितल्या, त्यानंतर 48 राया टीमने केल्या, उमरोलीने ते चेस केल्या. त्यानंतर आपण बघितल्या 78 धावांचा एक डोंगर उभा केला होता लकी O11 वाडेकर टीमने. या संघाचे पुरस्कार ते आपण बघितला तर राजेशजी राऊत आणि जगदीशजी म्हात्रे हे जे मोठे दिसायचे. राजेशजी राऊत हे पडले गावचे आहेत आणि जगदीशजी म्हात्रे जर आपण आला असाल, राजेशजी राऊत आपण आला असाल तर या मंचावरती आपलं स्वागत आहे. तर 1 ओव्हर 10 धावा धावफलकावरती. 24 चेंडू मध्ये आता विजयासाठी 55 धावांची गरज आहे. भूमी 11 मांडा वर्सेस खरवई मध्ये आजच्या रात्रीतील या 8 गटातून पहिल्या फेरीतील 4था सामना आपण बघताय आणि यानंतर 3 ओव्हरच्या मॅचेस होतील. आम्ही आधीच अनाउन्समेंट केली होती, खऱ्या अर्थाने 4 ओव्हरच्या मॅचेस करायच्या होत्या या पहिल्या फेरीच्या, पण टीमचा या ठिकाणी हट्ट होता की आम्हाला 5 ओव्हरच्या खेळायच्या. पण त्यामुळे आयोजकांनी पुढच्या फेरीचे जे मॅचेस आहेत त्या 3 ओव्हरच्या खेळल्या. त्यामागचं कारण आहे मित्रांनो, 13 मॅचेस कव्हर करायचं, वेळ जास्त घेत आहेत खरवई टीम. अंपायर आपण देखील आणि यानंतर उमरोली आणि चांदई दोन्ही टीम आणि दोन्ही संघ हे कर्जत तालुक्यातील आहे, त्यामुळे एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चांदे आणि उमरोलीचे कॅप्टन लवकरात लवकर या. उमरोली टीम मधून साहिल लोंगलेने काय जबरदस्त खेळ केला. मॅन ऑफ द मॅच साहिलने 26 धावा केल्या. पण आज सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आपण जर बघितली आणि सांघिक धावसंख्या ती मागच्या मॅच मध्ये सांघिक धावसंख्या 78 आणि सिद्धूने खूप चांगली बॅटिंग केली. राहुल बॉलिंग मार्कवर तयार. पहिला चेंडू डॉट येतो राहुल. ओहो उंच गेलाय, झेल होईल का? फिल्डर धावताय जवळजवळ 3 ते 4 खेळाडू आणि बघा तिथे कॉलिंग झालं नाही, कोऑर्डिनेशन झालं नाही, कुणी कुणाला कॉल केला नाही आणि धडक त्या ठिकाणी दोघे एकमेकांना धडकलेले आहेत. ही दुखापत गंभीर नसावी. बघा पाणी हवं असेल तर मागून घ्या, पण हा झेल पकडण्यासाठी खरं तर तिघांनी प्रचंड मेहनत केली होती, पण कोणी कोणाला कॉल केला नाही. कॉल असतात सिंपल कॉल असतात, वेट मी घेतोय तू थांब, पण कोणी कोणाला कॉल केला नाही. बॅटिंग करताना ते तुम्हाला कॉल करावा लागतं. जेव्हा तुम्ही 2 बॅट्समन बॅटिंग करता ते कॉर्डिनेशन तिथे असायला हवं आणि इथे आपण बघितलं ते त्याचा अभाव दिसला आणि त्यामुळे तो झेल ड्रॉप झाला. धावसंख्या धावफलकावरती 12. बॉलिंग मार्कवर राहुल. गोरेगाव इनकडनं तयार. हो यावेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलकासा अपील. त्या ठिकाणी बॅट्समन चिंटूला आपण बघताय.
टायमिंग नाही झाला, वेग प्रचंड होता आपण बघितला, संपर्क नाही झाला. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 12 स्थिरावलेली. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये राहुलने. ओ हो मिड विकेटच्या वरून हाय अँड हँडसम षटकार. आव चिंटू आहे पण फटका बघा किती मोठा. या उमरोली आणि चांदी कॅप्टन या लवकर बघा, आयोजकांच्या सूचनेत लवकरात लवकर या टॉस साठी. ओ खराब चेंडू. योग्य समाचार, भरपूर लांब गेलाय दूरवर डोंगरावरती जंगलामध्ये आणि धावा मिळतील 6. बॅटिंग साइडने तर रिव्ह्यू घेतलेला आहे भीमर साठी. आपण चेक करूया. बाळा माने सर अलीकडे आहेत, चेहऱ्यावरती त्यांच्या स्माइल आहे जेव्हा मी म्हणालो की चेंडू जंगलात डोंगरावरती गेला. पण आता बघूया, चेंडू पाठवण्याच्या अगोदर जेव्हा मिडल झाला तेव्हा तो बॉल कुठे होता, कमरेच्या वर होता की तो खाली होता, ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर एक योग्य निर्णय मैदानावरती आपण पाठवणार आहोत. बघूया डिसिजन रिव्ह्यू सिस्टम तुमच्याकडे रिव्ह्यू आहेत, त्याचा तुम्ही अधिकार तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे कमिटीच्या वतीने. एखादा डिसिजन तुम्हाला असं वाटलं काही ठराविक गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे ते तुम्हाला मिळतील. अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नव्हता. अंपायरच्या मते चेंडू इट्स अ फेअर बॉल, त्यामुळे ग्राउंड अंपायरने कुठलाही सिग्नल दिला नव्हता याचाच अर्थ तो नो नव्हता. पण शेवटी त्यांनी बघितलं. बघूया, दाखवत आहेत. खालून उचललाय, चांगला शॉट होता, टायमिंग सुपर होता आणि भरपूर लांब गेला चेंडू. तो आला की नाही माहिती नाही. धावसंख्या 24. हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता. यावेळेस मात्र आपण बघताय चांगलं कमबॅक. मागचे 2 चेंडू अत्यंत खराब होते, घाण होते आपण म्हणू शकतो, कारण की तो आपण बघितला एक षटकार तो अगदी बॅटच्या रडारमध्ये आणि त्यानंतरचा तो चेंडू आपण बघितला जो फुल टॉस दिला होता. हा चेंडू चांगला होता, चांगली लेंथ आहे आणि याच लेंथवरती खऱ्या अर्थाने बॉलिंग करायची प्रत्येक गोलंदाजी इच्छा असते, पण ते बऱ्याचदा तो कंट्रोल नसतो, नियंत्रण नसतं हातावरती. टॉस साठी या उमरोलीचे कॅप्टन आले, चांदईचे कॅप्टन लवकरात लवकर या, वेळ घेऊ नका प्लीज, कॉपरेट करा. 2 षटक 24 धावा, 41 ची गरज आहे 18 चेंडू मध्ये. टॉसची प्रक्रिया कोणाची असते आपण पार फरदीन बुबेर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एका बाजूला चांदई, दुसऱ्या बाजूला उमरोली, एकाच जंगलातले 2 वाघ कर्जत तालुक्याला जे बिलॉंग करत आहेत. नक्कीच एक जबरदस्त बॅटल असणार आहे ही. आणि या कर्जत तालुक्यातील या दोन्ही टीम ज्या अत्यंत नामांकित आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अनेकदा कर्जत तालुक्यात खेळत असताना एकमेकांच्या समोर ते खेळलेले असतील, पण आज नियतीने त्यांना पुन्हा एकदा आमदार चषकच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर आणलंय. उमरोलीने टॉस जिंकलेला आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे का? 3 ओव्हरची मॅच आहे, याची नोंद करून घ्या आणि त्यानंतर तुमचा निर्णय कळवा. धावा 24 विजयासाठी अजूनही 41 करायचे आहेत. पहिल्या चेंडू या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे डॉट आलाय. बॉलिंग मार्कवर महेश. उसळणारा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. अपील झालंय एसटी चीजचं. स्टंपिंग साठी पंचांना प्रश्न विचारलाय, पण पंचाने आय थिंक हे अपील फेटाळलेले बहुतेक. सलग 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत महेशने. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी आपण महेशची चांगली बघितली, पण मागचं षटक थोडंसं मागडं राहिलं. तिथे आपण बघितलं 14 धावा आल्या.
पहिल्या षटकात आपण बघितले धावा केवळ 8 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 14 बघितल्या, काही अतिरिक्तच्या स्वरूपात आपण बघितल्या लेग बायच्या रूपाने ते धावा, त्यामुळे त्या 2 धावा अवांतरच्या रूपाने एकूण 24 धावा आहे. ओ बॅटची एज आहे, टायमिंग नाही व्यवस्थित, झेलची शक्यता आहे. ओ एफर्ट्स त्या ठिकाणी चांगले होते पण झेल ड्रॉप झालाय. 2 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार वेगाने धावत आले होते. क्षेत्ररक्षक आपण बघितलं जरा डीप मध्ये प्रवीण होते. धावसंख्या धावफलक होती 26. 3 ओव्हरची मॅच पुढची असणार आहे. एक जबरदस्त मॅच आहे. चांदई वर्सेस उमरोली. दोन टीमचे समर्थक नक्कीच इथे उपस्थित असतील आणि काही जण युट्यूबच्या माध्यमातून बघत असतील त्यांचे स्वागत. बॅटची ज्यावेळेस मात्र स्वतः यष्टी रक्षक जज करतायत, फलंदाज होते बाद आणि दुसऱ्या विकेटचा बदल मैदानावरती भूमी 11 मांडा संघाच्या. बघितला आतापर्यंत त्याने 10 चेंडू फेकलेले टोटल पहिल्या षटक आणि आता या ओव्हरमध्ये 4 चेंडू, एकूण 10 धावा आणि 2 विकेट. ओहो स्कूप केलाय, पाठवलाय, फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. नसतील तर मग प्रॉब्लेम होतो. इथे आमचे अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी बसलेले आहेत, कित्येक क्रिकेटपटू दुरूनही खेळाडू प्रेक्षक त्या ठिकाणी आलेले आहेत. खोदून काढला चेंडू मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण, वेल स्टॉप. या दरम्यान एक धाव तितक्याच वेगाने तन्मयतेने जलद गतीने पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले. आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 34 करायचे आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 17.5 धावांची आवश्यक गती या ठिकाणी 17 धावांची आवश्यक गती आपण बघतोय आणि करंट रन रेट 10.33. बघूया, फार कठीण झालाय सामना मैदानावरती मांडाला, पण या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले तर काहीतरी घडू शकतं. काय पाणी हवंय तर पाणी घेऊन जा, डगआउट मधून कोणीतरी पाणी घेऊन जा, मैदानात लवकर जा.
हो उसळणारा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपण बघतायत. चांगला चेंडू होता. राऊंड द विकेट येत आहेत. अँगलिंग करण्याचा प्रयत्न आपण बघतायत. या ठिकाणी हा डॉट बॉल. आमचे महेश जुळे जे बदलापूर कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष आपण राहुल चव्हाण यांना बघतोय. दोन्ही गावं जोवेली आणि मानकिवली शेजारी शेजारी आहेत आणि या दोन्ही गावाला दोन उत्कृष्ट कॉमेंटेटर लाभलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघूया आपण किती इथून पूर्ण होतात. 2 धावा या ठिकाणी आपण बघतायत आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 33 धावा. अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. करवईने एक अप्रतिम खेळ केला. बॅटिंग करताना त्यांनी 64 धावा उभ्या केल्या आणि गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने पॉवर प्ले मध्ये जास्त धावा खर्च करू दिल्या नाही. बॅट चेंज. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडेल असं दिसतंय आणि पडलेलं आहे आणि दरम्यान 2 धावा. तर बेलोली गावचे प्रसिद्ध उद्योजक आप्पा शेट वारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आप्पांचं आपण स्वागत करूया. आप्पा आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. स्वागत आहे आपलं आमदार चषक 2025 मध्ये. आमचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, खरं तर आमचे बाबू भाई, अखिल भाई, आमचे अमर, हे सगळेजण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात, मान्यवरांचं स्वागत करतायत. तर विजयासाठी 9 चेंडूत 31 ची गरज आहे. सध्या तरी शांत ठेवलंय मांडाच्या फलंदाजांना, पण चिंटूकडे ती क्षमता आहे. त्याने त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला जयेशकडे देखील ती गुणवत्ता आहे आणि इथून मात्र हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. संघर्षमय हा षटकार. आ गया बॉल पाठवून द्या. हा बॉल मला वाटतं हरवलाय. तर जुना चेंडू द्यायचा, लवकरात लवकर देऊन टाका. सरफराज या ठिकाणी चेंडू शोधून काढतायत आणि बघू शकाल किती दूरवर गेला. टायमिंग अप्रतिम होतं या फटक्यामधलं, पण अजूनही 24 धावा करायच्या आहेत. आणखीन 1 ते 2 हिट आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. हो तुषार शिंदे आमचे या ठिकाणी आले आहेत. स्वागत आहे तुषार. आणि तर नक्कीच त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलेला आहे. 4 रात्र ज्यांना आपण सलग ऐकला. आजही त्यांना इन्व्हिटेशन होता, पण डेची स्पर्धा कव्हर करत होते देसाईच्या मैदानावरती अशी माहिती मिळालेली आहे. तर या दरम्यान चौकार आलेले आणि जयच्या बॅट मधून पुन्हा एकदा आपण बघतोय का सुंदर फटका गॅप मध्ये गेलाय. गरज आहे सध्या तरी या फटक्यांची विजयासाठी. 7 चेंडूत 20 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा. इथून एखादा मोठा हिट आला तर नक्कीच शेवटला कमी धावा शिल्लक राहतील. पण बघूया जयेश काय करतोय. ओ हो फ्लॅट, एकदम फ्लॅट सपाट चेंडू सीमा पार येतो हा षटकार. शिंदे यांना करूया सन्मानित. बघा चेहऱ्यावरती समाधान, तो आनंद आपण बघतायत. अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर महेश जुळे यांची टीम, संपूर्ण टीम बदलापूर मधली जी काम करते, या संघटनेमधले अध्यक्ष, कॉमेंटेटर समितीचे अध्यक्ष खरं महेश जुळे, उपाध्यक्ष राहुल चव्हाण आणि मॅडी तुषार शिंदे यांचं काही पद आहे का? सदस्य आहेत. मला वाटलं खजिनदार वगैरे काय दिलंय का पद. तर थँक्यू व्हेरी मच तुषार शिंदे, आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आपलं हृदयापासून आभार व्यक्त करते. आणि नक्कीच अशाच पद्धतीने तुमच्याकडनं पुढे काम होत राहू दे. दरम्यान आमचे बाबू भाई आणि आमचे आप्पा त्या ठिकाणी काहीतरी चर्चा सुरू आहे. किरण शेठ राऊत, माफ करा.
किरण शेठ राऊत देखील त्या ठिकाणी आहेत. आपण बघताय ते 3 आमचे अत्यंत लेजंड व्यक्तिमत्व. तर होऊया त्या षटकाराने मात्र या मॅच मधलं समीकरण बघा. आता 6 चेंडू शिल्लक आहे आणि 14ची गरज आहे. 13 झाल्या तर मग सुपर ओव्हर असा नियम या स्पर्धेचा आहे. काल 2 सुपर ओव्हर झाल्या आणि आता सुपर ओव्हरच्या नावाने अंगावरती काही जणांच्या शारा येतोय. काल 6:30 वाजलेले आहेत आणि बघा सुपर ओव्हर नको म्हणून देवाला प्रार्थना करतायत. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं. अंकुरचा पहिलाच बॉल अलंग द ग्राउंड गेलाय. स्क्वेअर लेगला फील्ड त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी निघालेले 2 धावा येतील. थ्रो थोडासा संत गतीने आलाय आणि 2 धावेने इक्वेशन. आता 12ची गरज आहे आणि 5 चेंडू शिल्लक आहेत. खूप जबरदस्त बॅटिंग जयेशने केली. 25 वरती नॉट आउट 8 चेंडूचा सामना केलाय. दुसऱ्या बाजूला चिंटूने 16 धावा केल्यात. पण खऱ्या अर्थाने मॅच मध्ये जयेशने आणले. एक वेळ अशी होती की पराभवाच्या छायेमध्ये भूमिलेवर मांडा संघ दिसत होता, जेव्हा 12 चेंडू मध्ये आपण बघितलं 34चं इक्वेशन होतं. टॉपेज जेल होईल का प्रश्न आहे, पण फिल्डर खूप दूर होते. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि थ्रो अत्यंत वेगवान बुलेट थ्रो होता, फ्लॅट थ्रो होता, पण उपयोग झाला नाही कारण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट चिंटू आणि जयेश मध्ये. 2 धावा पुन्हा एकदा येतात. इक्वेशन 4 चेंडू 10ची गरज. मॅच रोमांचक स्थितीमध्ये आणि मॅचचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दोन्ही संघांना संधी समान आहे. बघूया हा सामना कोण जिंकतोय. हो हवेत आहे पुन्हा एकदा. फिल्डर दूर आहेत. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडतोय. हो नाही दोघांमध्ये कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी थोडस बिघडलं होतं, पण फिल्डर मध्ये ते बिघडलं. पुन्हा एकदा बघा बाहेर कोणी खेळू नका. बाहेर खेळणारे जे कोणी असतील, मुलं असतील, कोणी खेळाडू बॉल आतमध्ये यायला नकोय. मॅच महत्वाची आहे. कुठल्या प्रकारे कॉन्ट्रोवर्सी नको आहे. मुलांना विनंती करेन, सूचना देईन, संयम बाळगा. थोडा खेळायचा असेल बॅक स्टेजला या मागे. तर चेंडू शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी 8ची गरज आहे. 3 चेंडू 8. स्ट्राईक वरती चिंटू आलेले आहे. मागच्या ओव्हरमध्ये जयेशने हाहाकार माजवला, पण आता बघूया चिंटू स्ट्राईक वरती. 3 बॉल 8. हो आपण पूल करतायत. फिल्डर आहे तिथे, पण चेंडू गेलाय गॅप मधून सीमा पार. येतोय चौकार. हो यावेळेस मात्र खूप पुढे निघून गेले होते आणि जयेश बघा मंकड विकेटचा नियम प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय. काही ठिकाणी वॉर्निंग दिली जाते, एखाद वॉर्निंग असते, काही ठिकाणी विदाउट वॉर्निंग त्या ठिकाणी बॅट्समनला तुम्ही आउट करू शकता. तर विनू मंकड यांनी पहिल्यांदाच भारतीय खेळाडू माजी क्रिकेटपटू होते, त्यांनी बिली ब्राऊनला अशा पद्धतीने बाद केलं होतं. हो खोदून काढलाय. कव्हर्सला फिल्डर आहेत. थोडस बंब झालंय. दुसऱ्या धावेसाठी निघाले. थ्रो एकदम खराब. 3री धाव होईल का प्रश्न आहे आणि ती देखील झाली आहे. खरवई टीम करतोय काय हा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने हा सामना भूमिलेवर मांडा संघाने या 4 धावा धावून काढल्यात आणि जिंकलेला सामना. खरं तर हातातोंडाशी आलेला विजय खरवई संघाने गमावलाय. 12 चेंडू 34ची गरज असताना ही मॅच भूमिलेवर मांडा संघाने जिंकली आणि या विजयामध्ये जयची इनिंग 25 धावांची आणि त्याला फिनिशिंग टच ज्याने दिला तो चिंटू 28 वरती नाबाद राहिलाय. अभिनंदन भूमिलेवर मांडा. अभिनंदन जगन शेठ. तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. लगेचच उमरोलीने मैदानावरती उतरायचंय. या ठिकाणी बेलोली गावचे आदरणीय आप्पा शेठ वारे प्रसिद्ध